सध्या चर्चा चालू आहे ती फक्त ओंकार हत्तीची. लोकांक तो त्रास देता, निष्पाप जीवांका त्रास देता, सगळे गोष्टी मानल्यात की लोकांचं तो नुकसान करता. पण आज ही वेळ त्याच्यावर कशा टिकली? दोडामार्ग तालुक्यात तिलारी पट्ट्यात पहिल्यापासनं म्हणजे खूप पहिल्यापासनं हे प्राणी आमच्या कोकणात असत. त्याच्यात पट्टेरी वाघ असत, हत्ती असत, वेगवेगळे प्राणी तिलारी पट्ट्यात किंवा कोकणात आमच्या कोकणाची संपत्ती आहे. कोकण ह्या कोकणी माणसाचंच संपत्ती आहे. तर हा तिराळी पट्ट्यातला हत्ती आज गावागावात फिरता, लोकांचं नुकसान करता, लोकांना त्रास देता, लोकांसोबत मायेने पण राहती. वेळ कशा टिकली? तिराळी पट्टो सोडून त्याका बाहेर गावात फिरायचा लागला, कारण दोडामार्ग तालुक्यातले हजारो एकर जमिनी आम्ही परप्रांतीयांका विकली. त्याच्यात वेगवेगळे प्रोजेक्ट्स, वेगवेगळे प्लांटेशन्स, रबर प्लांटेशन्स, अननस प्लांटेशन्स, बेसुमार वृक्षतोड. आता बघितलं तर तो रबरात खातलो काय? रबर खातलो का तो? एक वेळ अननस खायत, पण ह्या परप्रांतीयानं त्याला अननस देऊ काय का नको? म्हणजे शेवटाक त्या प्राण्याक सुद्धा आपलं अस्तित्व सोडून बाहेर पडांक जबाबदार कोण? आम्हीच. परप्रांतीय का टपलेलेच आहोत आमची जमिनी हडपूक. बघा, विचार करण्यासारखी गोष्ट. आपला कोकण जर आपणाक सांभाळूचा, आपणाक जपाचा असा, तर आपणच योग्य निर्णय घेवक होय. आज तिराळी पट्ट्यातलो प्राणी जर गावोगाव फिरता, तर उद्या सकाळी आमच्या कोकणच्या माणसांका विचार करा काय होताला.